जय शिवराय, जय भीम. ज्याप्रमाणे उगलेवाडी येथे मागच्या 8 तारखेला 410 CRPC प्रमाणे 2026 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. लॉजवर अवैध धंदे आणि कॅफेबाबत जो गुन्हा दाखल झाला होता, त्याबद्दल आज आम्ही कराड शहर पोलीस स्टेशनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, दादासाहेब पोवाळ महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या आदेशाने आज एक निवेदन दिलेलं आहे. तरी लॉज राहिले नसून पूर्वी कसं असायचं, विश्रांतीचं ठिकाण म्हणून लॉज सारख्या म्हणजे तिथं विश्रांतीचं ठिकाण म्हणून लोक जायची. पण आता सर्रासपणे त्याचा गैरवापर व्हायला लागलेला आहे. तसेच कॉलेज युवक युवती यांचंही सर्रासपणे तिथं गैरवर्तन केलं जातं. काही ठिकाणी वेश्या व्यवसायाला भर दिली जाते. अशा वेश्या व्यवसायांवर कराड शहर असेल, कराड ग्रामीण असेल, यांनी याप्रमाणे पूर्वी आम्ही निवेदनं भरपूर दिली होती, पण काही कारवाई झालेली नाही. तर या संदर्भात आज आम्ही निवेदन देऊन हे सांगू इच्छितो की येणाऱ्या आठवड्यात जर भरघोस कारवाई न करता प्रशासनाने जर कोणत्याही प्रकारची डावलाडावली केली तर रिपब्लिकन पक्ष येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून ज्या काही गोष्टी करेल त्या गोष्टीसाठी पूर्णपणे प्रशासन हे जबाबदार राहणार आहे. याची दखल फक्त प्रशासनाने घ्यावी आणि येणाऱ्या आगामी काळात आम्ही याबाबत तीव्र आंदोलन छेडणार आहोत. तसेच आमचे महिला आघाडीचे अध्यक्ष असतील, आमचे उत्तरचे अध्यक्ष असतील महेंद्र गोतपागर, तसेच अमरभाऊ कांबळे, सिद्धांत गोतपागर, मुकुंदराव माने यांनी सगळ्यांनी रस्त्यावर उतरून आम्ही स्वतः प्रशासनाला जाब विचारण्याचं कार्य करणार आहे. याची दखल सर्वांनी घ्यावी. एवढंच बोलतो. जय भीम, जय शिवराय.